विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर आपले स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वी लेसन 12 सिंपल मशीन्स साधी यंत्रे अभ्यासणार आहोत. आता या पिक्चर ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. या पिक्चर्समध्ये आपल्याला काही सिंपल मशीन्स दाखवलेले आहेत. जसे की इथं ॲक्स दाखवलेली आहे, नेल कटर दाखवलेला आहे, बॉटल ओपनर दाखवलेला आहे, निडल दाखवलेली आहे, फील बॅरो दाखवलेला आहे. तर या मशीन्स आहेत आणि या काय करतात, आपल्याला आपल्या कामामध्ये मदत करण्याचं काम करतात. कामामध्ये आपल्याला यांची मदत होते. सुरुवातीला आपल्याला मशीनची डेफिनेशन दिलेली बघा. डिव्हाइसेस विच आर युज्ड टू गेट मोर वर्क. डिव्हाइसेस म्हणजे साधनं, विच आर युज्ड टू गेट मोर वर्क, ज़्यादा कामासाठी जे उपयोगी पडतात. डन इन लेस टाईम अँड लेस इफर्ट, कमी कालावधीत आणि कमी इफर्ट, कमी कष्टामध्ये आपल्याला जे ज़्यादा काम करण्यासाठी उपयोगी पडतात त्या साधनांना आर कॉल्ड मशीन्स. त्यांना आपण मशीन्स असं म्हणतो. म्हणजे लेस टाईममध्ये आणि लेस इफर्टमध्ये हे दोन महत्त्वाचे फायदे आहेत मशीनचे. दोन ॲडव्हान्टेजेस आहेत. लेस टाईम, कमी वेळ लागतो, लेस इफर्ट, कमी श्रमामध्ये आपलं काम होतं. आता मशीनचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सिंपल मशीन आणि पुढे येणार आहे कॉम्प्लेक्स मशीन. सिंपल मशीन म्हणजे साधी यंत्रे. मशीन्स हॅविंग 1 or 2 पार्ट्स, 1-2 पार्ट अँड सिंपल इझी स्ट्रक्चर, आणि साधं सोपी रचना असते, आर कॉल्ड सिंपल मशीन्स. त्यांना आपण काय म्हणतो, सिंपल मशीन म्हणतो. 1-2 भाग आणि साधी सोपी रचना, अशा साधनांना किंवा अशा मशीन्सना आपण सिंपल मशीन म्हणतो. याचे एक्झाम्पल्स आहेत निडल, नेल कटर, ॲक्स, सुई, नेल कटर आणि ॲक्स म्हणजे कुऱ्हाड. यानंतर पुढचा प्रकार आहे कॉम्प्लेक्स मशीन्स, गुंतागुंतीची यंत्रे. मशीन्स हॅविंग मेनी पार्ट्स म्हणजे जास्त भाग, अँड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि गुंतागुंतीची रचना, आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. त्यांना आपण कॉम्प्लेक्स मशीन्स म्हणतो. म्हणजे मगाशी सिंपल मशीनमध्ये 1 or 2 पार्ट्स होते, इथं मेनी पार्ट्स आहेत. सिंपल मशीनमध्ये सिंपल इझी स्ट्रक्चर होतं, इथं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. तर मेनी पार्ट्स आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणाऱ्या मशीन्सना म्हणतो आपण कॉम्प्लेक्स मशीन. जसं की बायसिकल, मिक्सर, सेविंग मशीन, येथे आपल्याला बऱ्याच कॉम्प्लेक्स मशीन दाखवलेले आहेत बघा चित्रामध्ये. यानंतर आता पुढं राईट डिफरन्स इन सिंपल मशीन्स अँड कॉम्प्लेक्स मशीन, या दोन्हीमधला आपल्याला फरक लिहायचा आहे. सिंपल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन या पद्धतीने आपण 2 भाग केले. सिंपल मशीनमध्ये पहिला आहे हॅविंग 1 or 2 पार्ट्स, इकडं कॉम्प्लेक्स मशीनमध्ये हॅविंग मेनी पार्ट्स. सिंपल मशीनमध्ये दुसरा मुद्दा आहे सिंपल इझी स्ट्रक्चर असतं, कॉम्प्लेक्स मशीनचं स्ट्रक्चर आहे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. आता या पहिल्या 2 मुद्द्यावरून आपल्याला व्याख्या तयार करता येते. सिंपल मशीन्स म्हणजे मशीन्स हॅविंग 1 or 2 पार्ट्स अँड सिंपल इझी स्ट्रक्चर आर कॉल्ड सिंपल मशीन्स. कॉम्प्लेक्स मशीनची व्याख्या मशीन्स हॅविंग मेनी पार्ट्स अँड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. त्यानंतर सिंपल मशीनची उदाहरणं दिलीत आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये, निडल, ॲक्स ॲटसेट्रा. कॉम्प्लेक्स मशीनची उदाहरणं दिलीत बायसिकल, मिक्सर, ॲक्स ॲटसेट्रा. यानंतर पुढं बघा सम सिंपल मशीन्स, काही साधी यंत्रे आपल्याला अभ्यासाला आहेत. त्यामध्ये पहिलं आहे ॲन इन्क्लाइंड प्लेन म्हणजेच उतरण. इथं आपण चित्राचं निरीक्षण करायचं आहे. बघा या गाडीमध्ये लोड चढवला जातो आहे आणि तिथं ती छोटीशी फळी, लाकडी फळी, आणि त्या लाकडी फळीवरून काय लोड वर चढवणं आपल्याला सोपं जातं आहे. म्हणजे ही लाकडी फळी म्हणजेच उतरण, ही काय सिंपल मशीन आहे. बघा स्लॅन्टिंग प्लँक, तिरकी फळी, यूज्ड टू लिफ्ट अ वेट, जी वजन उचलण्यासाठी वापरली जाते, इज कॉल्ड ॲन इन्क्लाइंड प्लेन. त्याला काय म्हटलं जातं, इन्क्लाइंड प्लेन असं म्हटलं जातं, म्हणजेच उतरण म्हटलं जातं. याची जादा उदाहरणे बघा काय आहेत. थ्रेड्स ऑफ स्क्रू, हे जे आपण स्क्रू वापरतो, खिळा स्क्रूमधला स्क्रू, त्याचे जे थ्रेड्स आहेत ते सुद्धा सिंपल मशीन आहे. स्क्रू. घाटातले रस्ते, हे सुद्धा एक सिंपल मशीन आहे. आर्किमिडीज स्क्रू, इथं चित्रामध्ये दाखवलेला आर्किमिडीज स्क्रू आहे बघा. हे काय आहे तर राऊंड पाईप फिटेड विथ थ्रेडेड रॉड,
बाहेरची राऊंड पाईप आणि आतला थ्रेडेड रॉड जो आहे त्यामध्ये आत बसवलेला. टू लिफ्ट वॉटर फ्रॉम होल्ड ऑफ शिप, या जहाजाच्या तळामधून पाणी उपसण्यासाठी, पाणी वर काढण्यासाठी याचा आर्किमिडीज स्क्रूचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरं सिंपल मशीन आहे वेज. वेज म्हणजेच काय, पाचर. अ शार्प टूल फॉर्मड ऑन, शार्प टूल म्हणजे धारदार शस्त्र, फॉर्मड ऑन जे बनतं जॉईनिंग टू इनक्लाइंड प्लेन्स, जे काय होतं दोन इनक्लाइंड प्लेन एकत्र आल्यानंतर बनतं, इज कॉल्ड वेज. त्याला आपण काय म्हणतो, वेज म्हणतो. बघा बरं, इथं हा एक इनक्लाइंड प्लेन आहे, तिरका भाग आहे, तिरक्या फळीसारखा किंवा तिरका भाग आहे, आणि दुसरा हा आहे. या दोन्हीतून हे शार्प टूल तयार झाले, याला म्हणायचं वेज. याला म्हणायचं वेज. याची काही उदाहरणं इथे दाखवलीत बघा, जसे की ॲक्स, त्यानंतर नाईफ, त्यानंतर निडल, त्यानंतर नेल खिळे, आणि त्यानंतर चेसल. या पद्धतीने आपण सिंपल मशीनचा पार्ट 1 कंप्लीट करतो आहे. पुढचा पार्ट 2मध्ये असेल. तुम्ही या नोट्स लिहून घ्या आणि पुस्तकाचं वारंवार वाचन करून हा पाठ व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खालचे सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता.